राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्थ राहा. चला तर या वर्षी आला आहे अधिक मासाचा महिना. तर अधिक मासाच्या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करायची तर आपण चला या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अधिक मासामध्ये कुलदेवीची सेवा अधिक महत्त्वाची बरं का. पण कशी करायची तर चला सांगते मी तुम्हाला. अधिक मासामध्ये कुलदेवीची सेवा करू शकतात आणि कशा प्रकारे तर चला त्यापैकी आपण सांगणार आहे एवढे काही मला माहीत आहे, म्हणजे माझ्या आजीकडून जे मी ऐकले आहे किंवा माझ्या आजीनं मला सांगितले आहे त्या म्हणजे पद्धतीने जे जुन्या काळातले लोक होते, जे अधिक मासाला खूप मान्यता होती, आता पण आहे पण तेवढी फारशी नाही बरं का. चला तर सांगूया, आपण करूया सुरुवात सांगण्यासाठी. अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी भरायची आपल्याला. तर ओटी कोणत्या दिवशी आणि कोणत्या दिवशी नाही भरायची तर सांगते मी तुम्हाला. कुलदेवीची ओटी आपल्याला मंगळवारी, आई तुळजाभवानीची मंगळवारी भरायची आहे आणि शुक्रवारी भरायची आहे. तर ती कशी आणि कोणकोणती म्हणजे वस्तू लागणार आहे त्यासाठी तर चला सांगते मी तुम्हाला. आपण ओटी भरताना सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर चला. सर्वात आधी आपल्याला ठेवायचं आहे विळा ठेवायची, सुपारी त्याच्यात सर्वात आधी आपल्याला 2 पानं घ्यायचे विड्याच्या पानावर आपल्याला एक सिक्का ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे गणपती बाप्पा ठेवायचा आहे, तो पण सुपारीचा. सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाची पंचामृतांनी तर साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही तिचं म्हणजे मंदिरात जर भरत असाल तर एवढं काही नेऊ शकत नाही आपण, तर साध्या पाण्याची 2 बूंद टाकायची त्याच्यावर आणि त्याला आपण जे काही लावतो गणपतीला सर्वात आधी आपल्याला लावावं लागते शेंदूर आणि त्यानंतर आपण अक्षिदासुद्धा चढवतो. शेंदूर, जे बी गुलाल, बुक्का आहे, अष्टगंध आहे ते सगळं वाहून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही म्हणाल की सर्वात आधी ताई असं कसं, तर ते आपण मंदिरामध्ये ओटी भरताना आपल्या ताटामध्ये आपण दिवा प्रज्वलित करू शकत नाही. तर मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित ऑलरेडी राहते, तर मंदिरात केलं तर आपल्याला गरज नाही दिवा लावायची. किंवा ओटी भरताना तर आपण आईच्या समोरच ओटी भरतो, तर आपल्याला तेवढं काही म्हणजे टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे, तिथे ऑलरेडी दिवा प्रज्वलित राहते. तर सर्वात आधी आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. ओटी भरण्यासाठी तुमची जशी कंडिशननुसार ओटीसाठी पीस असेल किंवा साडी असेल ते घ्या. सर्वात आधी तिच्या पन्नीमध्ये असेल तर पन्नीतून काढून घ्या तिला आणि छान असं जशी फोल्ड करायची आपल्याला. उघडून तर नाही शक्य नसते, कारण की पूजा लोक तशी घेत नाही, तर आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. सर्वात आधी आपल्याला त्याच्यावर विळा ठेवायचा आहे. विळा ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर तांदूळ घालून घ्यायचे. तुम्ही सव्वा शेराची की कसं काय भरता ते तुमच्यावर अवलंबून आहे. तर तांदूळ, गव्हाणी कोणत्या पण धान्याने तुम्ही भरू शकता, फक्त गहू तांदूळ बस 2च. सर्वात आधी आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळाची सुद्धा तांदळाची पूजा करून घ्यायची, मग नारळाची पूजा करून घ्यायची. खारक, बदाम, खोबरं, बांगड्या, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का, कापूर, अगरबत्ती आणि आईचं साज-सिंगार जेवढाही आहे, वेणी आहे, बांगड्या आहे, नथ, कानातले, मंगळसूत्र, नेलपेंट, मेहंदी, सगळं टिकली, हे सगळ्या वस्तू आपल्याला त्या ओटी भरायची आहे पूर्ण. आणि आवर्जून आपल्याला त्याच्यामध्ये दक्षिणासुद्धा ठेवायची आहे. दक्षिणा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. फळ कोणतं बी चालेल, आंबा, केळ, शेप, चिकू, जे काही अवेलेबल असेल ते तुम्हाला भरायचं आहे ओटीमध्ये. ओटी भरताना आपल्याला फक्त ओटीच भरली असं नाही, आपल्याला सर्वात म्हणजे पहिली गोष्ट तर आपण जो बी पीस आहे किंवा साडी आहे तर त्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. आपली पूर्ण ओटी भरून झाल्याच्या नंतर आपल्याला पायासुद्धा लागून घ्यायचा आहे ओटीच्या. हे आई म्हणजे बी आहे तर मी जर भरत आहे तर हे आई तुळजाभवानी माझी ओटी स्वीकार कर, असं आपल्याला प्रार्थना करायची आहे मनामध्ये. तर जे तुम्हाला जशी तुमची काही इच्छा आहे, कोणत्या इच्छेनुसार भरता. यामध्ये तुम्हाला काही इच्छा हवं किंवा असं नवस बोलून वगैरे काही भरायची नाही आहे. ही आपण फक्त आपल्या आईची सेवा करायची आहे. तर ही आपल्याला साधी सिंपल जशी म्हणजे
न काही मागता आपल्याला ओटी भरायची आहे आईची सहखुशीने. अधिक मासामध्ये अशी ओटी भरायची आहे आपल्याला आईची. तर मला जर असं माझ्या आजीने मला सांगितली होती की बाई या पद्धतीने आपल्या कुलदेवीची म्हणजे अधिक मास 2 ते 3 वर्षामधून येतो, तर आपल्याला आपल्या देवांना अशी ओटी भरायची आहे. जशी की आपल्या घरी आपली लेक येते की आपण तिची ओटी भरतो, तशी आपली ती लेकच म्हणून अशी तिची ओटी भरावं असं तिने मला सांगितलं होतं. तर मी तुम्हाला सांगितलं आहे. कसं वाटलं माझं म्हणजे माझ्यापर्यंत माझ्या आजीने सांगितलेलं जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं. पण हे खरंच आहे. जसं की आपण आपल्या मुलीला अधिक मासामध्ये मुलीला किंवा जावयाला आणतो, तिला दान करतो, तर हे आपल्याला आईला दान नाही करायचं. तर हे आपली मुलगी म्हणूनच आपल्या घरी येते किंवा मंदिरात आपण जातो. त्याचप्रकारे आपल्याला तिची ओटी भरायची आहे आणि तिचा आपल्याला आशीर्वादसुद्धा घ्यायचा आहे. अधिक मासामध्ये असं करायचे आहे. तुम्ही तुमच्या लेकीलासुद्धा घरी आणा बरं का. याच प्रकारे आपल्याला आपल्या आईची सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हेच आहे आपल्या आईची सेवा. आपल्याला आई काही नाही मागत, फक्त आपण तिची नित्यनेमाने सेवा करा, सगळं फळ तुम्हाला आपोआप मिळेल. चला तर भेटू नंतर. बाय बाय.